पुण्यापासून सुरू झालेला हा प्रवास आम्हाला घेऊन गेला कर्नाटकच्या अशा ठिकाणी, जिथे प्रत्येक दिवस एक नवीन अनुभवच घेऊन आला. जंगलातील बोटिंग, समुद्रकिनारी उभी असलेली भव्य शिवमूर्ती, गोकर्णचा शांत सूर्यास्त, याना केव्सचे रहस्यमय खडक आणि दांडेलीच्या जंगलातील थरारक रिव्हर राफ्टिंग. नमस्कार मंडळी, मी आहे ऋतुजा आणि तुम्ही पाहतात व्लॉग विथ ऋतुजा. 4 दिवसांची ही रोड ट्रिप फक्त प्रवासच नव्हता, तर निसर्ग, अध्यात्म आणि साहस यांचा सुंदर संगमच होता. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. डे 1 पहाटे पुण्यातून आम्ही आमच्या रोड ट्रिपची सुरुवात केली. पुढे जवळपास 550 किलोमीटरचा हा प्रवास होता. संपूर्ण दिवस प्रवास करत करत आम्ही संध्याकाळी होनावरला पोहोचलो. पर्यटक याकडे फक्त वाटेतलं ठिकाण म्हणून पाहतात, पण आम्हाला एक वेगळाच अनुभव मिळाला होता. शांत पाण्यावर बोट हळूहळू पुढे जात होती आणि दोन्ही बाजूंना दाट झाडं दिसत होती. क्षणभर असं वाटत होतं आपण कर्नाटकमध्ये नसून एखाद्या विदेशी रेन फॉरेस्टमध्येच आलो आहोत. होनावर मधला बोटिंग एक्सपिरियन्स अजिबात चुकवू नका. शांत बॅक वॉटर, आजूबाजूची हिरवाई आणि निसर्गाच्या सानिध्यात घालवलेला हा वेळ तुमच्या ट्रिपमधला सर्वात सुंदर क्षणच ठरू शकतो. कॅमेऱ्यात कैद केलेले दृश्य सुंदर असतातच, पण प्रत्यक्ष अनुभव त्याहूनही कितीतरी पटीने खास वाटतो. बोटिंग नंतर आम्ही चाललो लाकडी वॉकवेवरून. पाण्याच्या मधोमध बनवलेला हा लाकडी मार्ग निसर्गाच्या अगदीच जवळ घेऊन जातो. आजूबाजूला असलेली हिरवळ, शांत वातावरण आणि पक्ष्यांचा आवाज, हा अनुभव खूपच रिलॅक्सिंग होता. डे 2 होनावर नंतर आम्ही निघालो मुर्डेश्वरच्या दिशेने. दूरवरूनच दिसणारी विशाल शिवमूर्ती पाहून आम्ही थक्क झालो. समुद्राच्या काठावर बसलेलं हे मंदिर भारतातील सर्वात प्रसिद्ध शिवमंदिरांपैकी एक मानलं जातं. मुर्डेश्वरचं दर्शन करून आम्ही पुढे निघालो गोकर्णच्या दिशेने. गोकर्ण हे धार्मिक आणि नैसर्गिक सौंदर्याचं अनोखं मिश्रणच आहे. संध्याकाळी आम्ही मंदिरात दर्शन घेतलं आणि नंतर तेथील बाजारपेठांमध्ये फेरफटका मारला. त्यानंतर सूर्यास्त अनुभवण्यासाठी समुद्रकिनाऱ्याकडे निघालो. हळूहळू सूर्य समुद्राच्या क्षितिजात मावळत होता. समुद्राच्या लाटा, थंड वारा आणि आकाशात बदलणारे रंग, हा क्षण संपूर्ण ट्रिपमधील सर्वात शांत आणि सुंदर क्षणांपैकी एक होता. डे 3 तिसऱ्या दिवशी सकाळ सकाळी आम्ही नाश्ता करून निघालो पुढच्या डेस्टिनेशनकडे, याना केव्हजकडे. घनदाट जंगलातून चालत चालत आम्ही पुढे जात होतो. 1 ते 1.5 किलोमीटरचा छोटासा ट्रेक केल्यानंतर अचानक समोर उभे राहिले प्रचंड काळ्या रंगाचे खडक. शेकडो फूट उंच असलेले हे काळे खडक इतके वेगळे दिसतात की निसर्गाने बनवले आहेत यावर विश्वासच बसत नाही. पण यामागे एक रंजक कथा देखील सांगितली जाते. लोककथेनुसार भस्मासुराचा अंत इथेच झाला आणि त्याच्या राखेमुळे हे खडक तयार झाले. कथा खरी असो वा नसो, पण जंगल, ट्रेक आणि निसर्गाचा अद्भुत संगम अनुभवणं ही एक वेगळीच भावना आहे. याना केव्सचा अनुभव घेतल्यानंतर आम्ही निघालो पुढे दांडेलीच्या दिशेने. डे 4 चौथ्या दिवसाची सुरुवात झाली ट्रिपमधील सर्वात थ्रिलिंग अनुभवाने. दांडेलीची ओळख म्हणजे काली नदीवरील रिव्हर राफ्टिंग. पाण्याचे उडणारे तुषार आणि सभोवतालचं जंगल हा अनुभव अविस्मरणीय बनवत होता. ट्रिपमधील सर्वात बेस्ट पार्ट म्हणजे रिव्हर राफ्टिंग. आणि आता वेळ झाली होती परतीच्या प्रवासाची.
दांडेलीहून पुण्याच्या दिशेने प्रवास सुरू करताना मागील 4 दिवसांचे अनुभव डोळ्यासमोर फिरत होते. होनावरची बोटिंग, मुर्डेश्वरची भव्यता, गोकर्णचा सूर्यास्त आणि याना केव्सचे रहस्य, दांडेलीचे साहस या रोड ट्रिपमधील प्रत्येक ठिकाणाने आम्हाला एक वेगळीच आठवण दिली. जर तुम्हाला समुद्र, निसर्ग, अध्यात्म आणि ॲडव्हेंचर या सगळ्याचा अनुभव एकाच ट्रिपमध्ये घ्यायचा असेल, तर कर्नाटक कोस्टल रोड ट्रिपचा रूट एकदा नक्की ट्राय करा. तुम्हाला या ट्रिपमधलं कोणतं ठिकाण सर्वात जास्त आवडलं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसह.